आपला सेकंड चॅप्टर आपण नंतर घेणार आहोत. थर्ड चॅप्टर आहे हा परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. त्यातला सुरुवातीचा भाग पहा, फंडामेंटल ॲडिशन ऑफ प्रिन्सिपल आहे. दोन अरेंजमेंटची ॲडिशन करण्यासाठी. सपोज वन ऑपरेशन कॅन बी डन इन यम वेज. कुठलं तरी एक गोष्ट यम वेजमध्ये म्हणजे करता येईल. अँड अनदर ऑपरेशन कॅन बी डन इन एन वेज विथ नो कॉमन वे अमॉंग देम. म्हणजे ज्या दोन बाबी असतील त्याच्यातली एक यम वेजमध्ये आपल्याला अरेंज करता येईल, दुसरी एन वेजमध्ये अरेंज करता येईल. यम आणि एनमध्ये कोणीही कॉमन नाही आहे. असं जर असेल तर इफ वन ऑफ दीज ऑपरेशन इज टू बी परफॉर्म्ड देन देर आर यम प्लस एन वेज टू डू इट. कुठलंही एक परफॉर्म जर करायचं असेल तर त्याच्यासाठी यम प्लस एन म्हणजे त्या दोघांच्या ॲडिशन इतक्या अरेंजमेंट त्याच्यात आपल्याला करता येतात. आता एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये ऑर ज्यावेळेस शब्द येत असतो त्यावेळेस प्लस हे साईन घ्यायचं आणि ॲड येईल त्यावेळेस मल्टिप्लिकेशन. हे मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल आहे. इफ वन ऑपरेशन कॅन बी, बाकी सगळ्यात सेम इथपर्यंत तेच आहे पहा. इफ वन ऑपरेशन कॅन बी कॅरिड आउट इन यम वेज फॉलोड बाय द सेकंड ऑपरेशन दॅट कॅन बी कॅरिड आउट इन एन वेज अँड दीज टू ऑपरेशन्स कॅन बी कॅरिड आउट इन. हे दोन्ही एकाच वेळेस. इथं काय होतं, वन ऑफ दीज म्हणजे एक तर फर्स्ट ऑर सेकंड. वन ऑफ दीजचा अर्थ काय येतो, तर वन ऑफ दीज ऑपरेशन म्हणजे एक तर फर्स्ट ऑपरेशन ऑर सेकंड ऑपरेशन. त्याच्यामुळे ऑर जर असेल तर काय इथं ॲडिशन येणार. आणि इथं काय आहे, अँड दीज टू ऑपरेशन्स कॅन बी कॅरिड आउट. दीज टू म्हणजे पहिलंसुद्धा ऑपरेशन आणि सेकंड म्हणजे फर्स्ट अँड सेकंड. त्याच्यामध्ये आपोआपच काय येतं, अँड शब्द येतो. अँड असल्यामुळे काय घ्यायचं तिथं मल्टिप्लिकेशन यम इंटू एन वेज. म्हणजे जे दोन्ही ऑपरेशन्स आहेत ते यम इंटू एन वेजमध्ये आपल्याला कॅरिड आउट करता येतात किंवा अरेंज करता येतात. त्याच्यावर ही एक फर्स्ट एक्झरसाइज आहे. अ टीचर वॉन्ट्स टू सिलेक्ट दिस द क्लास मॉनिटर इन अ क्लास ऑफ 30 बॉयज अँड 20 गर्ल्स. 30 बॉयज आणि 20 गर्ल्स त्या क्लासमध्ये आहेत. त्यांना क्लास मॉनिटर चूज करायचा आहे. इन हाऊ मेनी वेज कॅन द मॉनिटर बी सिलेक्टेड इफ द मॉनिटर मस्ट बी अ गर्ल ऑर अ बॉय. गर्ल ऑर बॉय असला पाहिजे. तर पाहता किती बॉयज किती गर्ल्स आहेत हे एक वेळेस आधी लिहून काढले. देर आर 30 बॉयज अँड 20 गर्ल्स. अ टीचर कॅन सिलेक्ट अ बॉय ॲज अ मॉनिटर फ्रॉम 30 बॉयज. 30मधून एक निवडला जाऊ शकतो इन 30 वेज. आहे की नाही, 30 पद्धतीने किंवा म्हणजे पहिला भेटेल, दुसरा भेटेल, तिसरा भेटेल, या पद्धतीनं किती वेज असतील त्याला एकच निवडायचं आहे म्हणजे 30 वेज. त्यानंतर ही कॅन सिलेक्ट अ गर्ल फ्रॉम 20 गर्ल्स इन 20 वे. 20 गर्ल्सपैकी एक जण निवडायची. मग किती वेजमध्ये येणार ते 20 वेज म्हणजे फर्स्टपासून 20पर्यंत कुठलीही एक. मग दोन्हीपैकी आपल्याला एकच घ्यायचं आहे की नाही, एक बॉय असेल किंवा एक गर्ल. देअरफॉर बाय प्रिन्सिपल ऑफ ॲडिशन टोटल नंबर हे NO नंबर आहे. नंबर ऑफ वेज टू सिलेक्ट अ क्लास मॉनिटर इज इक्वल टू 30 + 20 इज इक्वल टू 50. म्हणजे एक तर 30 बॉईजमधला एक असेल किंवा 20 गर्ल्समधला एक असेल. ऑर हे शब्द येतं तिथं, म्हणून मग ह्या दोघांची काय होणार आहे ॲडिशन, ती आली 50. पहा सेकंड प्रॉब्लेम. अ सिग्नल इज जनरेटेड फ्रॉम 2 फ्लॅग्स बाय पुटिंग 1 फ्लॅग अबव्ह द अदर. सिग्नल आपल्याला माहिती आहे, रेल्वेचं ह्याचं त्याचं सिग्नल बघतो आजकाल. आता सगळे लाईटवरचे आले. पूर्वी फ्लॅग म्हणजे झेंडे असायचे, रेड आणि ग्रीन या पद्धतीनं. अ सिग्नल इज जनरेटेड फ्रॉम 2 फ्लॅग्स बाय पुटिंग 1 फ्लॅग अबव्ह द अदर. एकावर एक दुसरा फ्लॅग तिथं ठेवलेला असायचा. इफ 4 फ्लॅग्स
ऑफ डिफरंट कलर्स आर अवेलेबल. 4 फ्लॅग्स आहेत वेगवेगळ्या कलर्सचे. हाऊ मेनी डिफरंट सिग्नल्स कॅन बी जनरेटेड. तर मग असे किती सिग्नल जनरेट करता येतील. आपल्याला फक्त 2 फ्लॅग्सच एक सिग्नल करायचं आहे. 4 फ्लॅग्स आहेत वेगवेगळ्या कलरचे, तर एकूण किती सिग्नल त्याच्यापासून तयार होऊ शकतात हे आपल्याला विचारलं. पहा आन्सर. नंबर ऑफ डिफरंट कलर फ्लॅग्स इज इक्वल टू 4. 4 वेगवेगळ्या कलरचे फ्लॅग्स आहेत. अँड सिग्नल रिक्वायर्स 2 फ्लॅग्स. आणि एक सिग्नल तयार करण्यासाठी काय करायचे, फक्त 2च फ्लॅग्सची गरज आहे. फर्स्ट फ्लॅग कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 4 फ्लॅग्स. पहिला जो फ्लॅग्स आहे तुम्हाला त्या 4 पैकी एक निवडू शकता इन 4 वेज. आता 4 पैकी एक फ्लॅग बाजूला निघाला तुम्हाला. शिल्लक किती राहिले, 3 फ्लॅग. आता सेकंड फ्लॅग निवडायचा. सेकंड फ्लॅग कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम रिमेनिंग 3 फ्लॅग्स. पहिला जो फ्लॅग निवडला तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला 4 वेगवेगळ्या कलरचे फ्लॅग्स होते, त्याच्यातला तुम्हाला एक निवडायचा आहे, म्हणून त्यांना 4 वेजमध्ये आपण फर्स्ट फ्लॅग सिलेक्ट केला. सेकंड फ्लॅग करण्यासाठी हा पहिला फ्लॅग काय केला आपण बाजूला काढला, कारण की सगळ्यांचे कलर वेगवेगळे उरले 3 मधून नंबर 2चा फ्लॅग तुम्हाला काढायचा, तो पण एकच घ्यायचा आहे. म्हणून काय लिहिलेलं मग, सेकंड फ्लॅग कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम रिमेनिंग 3 फ्लॅग्स इन 3 वेज. म्हणजे ह्या 3 पद्धतीने हा दुसरा फ्लॅग तुम्ही घेऊ शकता. मग आता काय, पहिलाही घ्यायचा आहे आणि दुसराही घ्यायचा आहे. एकाच वेळेस तुम्हाला 2 घ्यायचे. ऑर आहे का तिथं, पहिला घेतला ऑर सेकंड घेतला, नाही. तुम्हाला एकूण फ्लॅग किती निवडायचे ते एक सिग्नल तयार करण्यासाठी 2 फ्लॅग, म्हणजे फर्स्ट अँड सेकंड फ्लॅग. अँड शब्द यायचा अर्थ तिथं काय, मल्टिप्लिकेशनचं प्रिन्सिपल यूज करायचं. Therefore, by principle of multiplication, the total number of signals generated. किती सिग्नल जनरेट होणार आहेत मग, 4 वेज आणि हे 3 वेज, म्हणजे 4 × 3 12 वेज. म्हणजे एकूण 12 प्रकारे ते सिग्नल आपल्याला वेगवेगळं सिलेक्ट करता येईल. हे तुम्ही ओरली सुद्धा चेक करू शकता. वेगवेगळे 3-4 कलर घ्या तुम्ही. 4 कलरमधले कोणतेही 2 निवडा. एक झाला, पुन्हा दुसरे 2, पुन्हा पहिलं तिसरं, पहिलं चौथं, दुसरं तिसरं, दुसरं, असे या पद्धतीने तुम्हाला एक सगळ्या काय होतील 12 वेगवेगळे मार्ग सापडतील त्याचे. पुढचं थर्ड. हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स कॅन बी फॉर्म युजिंग लेटर स्पेस SPACE व्हेन रिपिटेशन ऑफ लेटर इज अलाउड नॉट अलाउड. एक लक्षात घ्या, स्पेस हा शब्द आहे 5 अक्षरी, 5 अल्फाबेट्स आहेत. त्याच्यापासून 2 अल्फाबेट्स असलेले शब्द तयार करायचे. असे किती शब्द होतील असं विचारले, आणि 2 कंडिशन आहेत. रिपिटेशन अलाउड. रिपिटेशन म्हणजे SPचा एक घेतला तर PA घेऊ शकतात, म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये P आणि A आला म्हणजे P रिपीट झाला आहे, चालू शकतं, ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि रिपिटेशन नॉट अलाउड हा दुसरा भाग. पहा, नंबर ऑफ लेटर्स इन द वर्ड स्पेस इज इक्वल टू 5. टोटल 5 अल्फाबेट्स आहेत त्याच्यामध्ये. इन 2 लेटर वर्ड बोथ लेटर्स कॅन बी सिलेक्टेड इन 5 वेज. दोन्ही जे लेटर आहेत 5 पद्धतीने निवडता येतात. हे 1, 2 घेतले, किंवा हे 2, किंवा हे 2, किंवा हे 2, किंवा हे 2, अशा या पद्धतीनं 5 वेजमध्ये तुम्हाला येता येतं. इफ रिपिटेशन इज अलाउड बाय प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन, टोटल नंबर ऑफ 2 लेटर वर्ड्स, हे एकदा घेतला असे 5 झाले. दुसऱ्या वेळेस तुम्हाला रिपिटेशन अलाउड आहे, म्हणजे SP जर घेतला तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला P किंवा S घेऊ शकता तुम्ही दुसऱ्या वेळेस, म्हणजे त्यावेळेस पण पुन्हा किती आहेत, 5 वेजेस आहेत. देअरफोर मल्टिप्लिकेशनचं प्रिन्सिपल वापरलं तर 5 × 5 इज इक्वल टू 25 झालं. लक्षात. आता ह्याच्यातला जो इकडं सेकंड भाग घेतलेला आहे त्याच प्रॉब्लेममधला हा सेकंड भाग. इफ रिपिटेशन इज नॉट अलाउड फ्रॉम, मग नाही, मग फर्स्ट लेटर फक्त तुम्हाला किती पद्धतीने घेता येईल. देन फर्स्ट लेटर ऑफ द वर्ड कॅन बी सिलेक्टेड इन 5 वेज. पहिलं लेटर आपण त्या 5 पैकी एक घ्यायचं आहे 5 पद्धतीनं. आता त्याला रिपिटेशन नको आहे म्हणून ते 5 पैकी एक लेटर बाजूला टाकलं. आता 4च लेटर शिल्लक राहिले. बट द सेकंड लेटर ऑफ द 2 लेटर वर्ड, 2
दोन अल्फाबेटचा जो शब्द आहे त्याच्यातलं सेकंड लेटर कॅन बी सिलेक्टेड इन रिमेनिंग 4 लेटर्स इन 4 वेज. नीट लक्षात घ्या, रिपिटेशन नॉट अलाउड आहे. याचा अर्थ 5चं जे आहे गट त्यातलं एक काढला, 2 अंकी शब्द तुम्हाला तयार करा, 2 अल्फाबेटचा एक बाजूला काढला, रिपिटेशन करायचं नाही म्हणून त्याला बाजूला ठेवलं, उरले 4च, 4पैकी एक निवडायचा आहे. तो किती पद्धतीने निवडला जाईल? 4 पद्धतीने. देअरफॉर बाय प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन द टोटल नंबर ऑफ 2 लेटर्ड वर्ड इज इक्वल टू. पहिल्या लेटर निवडण्यासाठी किती वेज होते? 5 वेज. दुसरं लेटर निवडण्यासाठी 4 वेज, म्हणजे 5 × 4 ते आले 20. अशी एकूण 20 पद्धतीनं ते करता येईल. ओके.